तुम्हाला मी कन्व्हिन्स करण्यासाठी आलेलो नाही, फवाराच करावा असं तुम्ही विषय काढला म्हणून त्या प्रॉडक्ट विषयी सांगतो. भारतातलं सगळ्यात सेन्सिटिव्ह पीक जर असं कुठलं की ज्याच्यात आपण म्हणजे लोक पैसा भरपूर टाकतात आणि जे पॉलिटिकल पीक येऊ ते म्हणजे द्राक्ष. खूप घाबरून पीक केलं जातं. एक केमिकलचा MRL PHI चेक केला जातो. ते झाडामध्ये किती उतरतं ते पाहिलं जातं. हे असं पान तोडून असं पेटीवर भरून ठरवलं जातं याच्यामध्ये किती कंटेंट आलेलं आहे. एवढं बारकाईने द्राक्ष पाहतात. मी आता बदली होऊन त्याच एरियातून आलेलो आहे. तर जेव्हा आयलँड प्लस दिलं तर तुम्ही जो आता शब्द वापरला तोच त्यांच्या मनामध्ये पण भीती होती. तर ती भीती घेऊन गव्हर्नमेंटवाले आले आमच्यापर्यंत आणि MRDBS म्हणजे द्राक्ष बागायतदार संघ याचे पण शास्त्रज्ञ आले आणि अधिकारी आले. आता याच्यामध्ये एवढा इनडेप्थ अभ्यास झालेला आहे. आता याच्यासाठी गोष्ट काय काय महत्वाची आहे आयलँड प्लस साठी. आयलँड प्लस हे केमिस्ट्री असं वेगळं काही मॅजिकने गेलंय बाहेर नाही किंवा एकदम जादूची गाडी फिरवली आणि एकदम जोरदार केमिकल घेऊन आलेलं आहे. ते केमिकल जर एखादं तणनाशक तुम्ही फवारतायत ते तणनाशक जर काम करत असेल 40 दिवस काम करत असेल 50 दिवस काम करत असेल तर आयलँड प्लसचं फक्त कालावधी वाढवलेला आहे. असं वेगळं काहीच नाही. ते त्याच्या डबल झालेलं आहे. हे जर 40-45 दिवस काम करतं तर आयलँड प्लस साधारण 120 दिवसापर्यंत काम करतं. आता तुमच्या इथे कॅनोपी एवढी पॅक आहे की सनलाईट येत नाही, ऊन येत नाही, त्यामुळे तुमच्या इथे तण यायला काही चान्सच भेटला नाही. पण तरी पण तण आलेलं आहे. ते तण दिसतंय बा तुम्हाला. म्हणजे तणाचा त्याचा काही संबंध नाही. एक शेतकरी म्हणून त्याला 100% शेतकऱ्याला माहित असेल की तणाचं महत्व किती शेतामध्ये असलंच पाहिजे. तर डोक्यातून हे काढून टाका की आयलँड प्लस तण यूज देत नाही बस. 100% येणार. फक्त जे वर्षानुवर्ष तणनाशकाचा खूप पडीमार होत होता. आता कुठल्या कंपनीला असं वाटतं का की आपला एक बिझनेस बंद करावा बॉस. पण ही जी कंपनी ही इंडियन नाही आपल्यासारखी. आपल्या लोकांना काय सवय लागलेली आहे क्षणिक सुख पाहतो. आज आजचं पोट भरलं पाहिजे उद्याचं उद्या पाहू बॉस. पण जे जर्मनीचे लोक आहे युरोपचे लोक आहे आज जर मी काही कमवून ठेवणार तर माझी पुढची पिढी ही निरोगी राहिली पाहिजे. तर त्या ग्लायफोसेटचा वापर हा जमिनीवरती कमी व्हावा म्हणून त्यांनी काय केलं की केमिस्ट्री अशी आणा की ती केमिस्ट्री जास्त दिवसापर्यंत कार्यरत राहिली पाहिजे. मग त्यात काय केलं त्यांनी ग्लायफोसेट पण दिलेलं आहे. त्यामध्ये ग्लायफोसेट म्हणजे कसं आहे उभं तण जे उभं तण मारायचं. तर जी मेन कला आहे त्याचीवाली जे की 120 दिवसापर्यंत येऊ देत नाही ती कला आहे एंडायझिफ्लेम नावाचा घटक. तो घटक जगात कुठल्याही कंपनीकडे आत्ताच्या डेटला अवेलेबल नाही. माहित नाही पुढच्या 5 वर्षात 6 वर्षात बाहेर पेटंट ओपन करेल तर सगळ्या कंपन्यांना देईल ते. आता त्या घटकाचं काम काय आहे की आता हे जे बियाणं पडलेलं आहे समजा तणाचं हे तण मोठं होणार त्याचं बी जर पडणार तर ते बी कधीही खोल जात नाही. बस इथपर्यंत या लेअरपर्यंत राहतं. त्याला पाणी भेटल्यानंतर त्याच्यातून अंकुरण फुटतो. एक मूळ म्हणून जातो ना एक फांदी म्हणून वरती येतो. तर जमिनीच्या वरती येतानाच आपण औषध फवारलेलं असतं तर तो त्याच्या संपर्कात येतो आणि त्याला जळून टाकतो. त्याचं एवढंच काम. दुसरं काहीही काम नाही. न ते तुमच्या मुळांपर्यंत जातं न ते तुमच्या झाडात घुसतं न ते तुमचं वाला जीवसृष्टी खतम करतं. तिथं आता काही लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले द्राक्ष बागायतदार संघाच्या लोकांनी की साहेब याच्यामध्ये असणारे किडे खूप महत्वाचे असतात जमीन भुसभुशीत ठेवतात त्याला काही अपाय होतो का. काहीच संबंध नाही. त्याची मोड ऑफ ऍक्शन जी केमिस्ट्री काम करण्याची जी पद्धत आहे आपल्याला माहिती आहे की निरमा पावडर काम कसं करतं बुवा. त्याला आपण 2 तास कपडे भिजवून ठेवल्यानंतर त्या धाग्यांमध्ये घुसतो. धाग्यांमध्ये असणारे जेवढे पार्टिकल्स आहे सगळी ती घाण बाहेर काढते. तशाच पद्धतीने हा जमिनीवरती तयार झाल्यानंतर एक लेअर तयार करतो आणि तो जेव्हा ते खालून येणारं बी उगून येणार त्याच्या संपर्कात येतं तर त्याला जाळून उद्ध्वस्त करतो त्याला. म्हणजे पुढे ते बी उगत नाही. मग याची ताकद किती दिवसापर्यंत आहे साधारण 80 दिवसापासून ते 120 दिवसापर्यंत ताकद आहे. त्याच्यानंतर हळूहळू बिया ज्या आहेत त्या उगवायला लागतात. कारण की ह्या झाडाचं इथं गवत उगलेलं आहे म्हणजे ह्या झाडाचंच बी इथं पडेल असं नाही. काही वाऱ्याने येतं काही कीटकाने येतं काही आपल्या अंगाला लागून येतं आपल्याला दिसत नाही. तर ते बी पडतं ते बी उगतं. तर त्याचा काही संबंध नाही किंवा ते तुमचं तण नाहीसं करेल. आता राहिला प्रश्न पुढचा. आता साहजिक आहे त्याच्यामध्ये आपण राऊंडअप नावाचा घटक आहे. आता तुमचं झाड मोठं आहे जवळजवळ 12-13 वर्षाचं झाड असेल ते जास्त. हा तर याच्यावरती जेव्हा आपण छाटणी करतो पाणी देतो पाणी दिल्यानंतर फूट येते समजा काही ठिकाणी बारीक बारीक फूट फुटते. राऊंडअपचं काम काय जेवढेही बाजारातले राऊंडअप सारखे घटक असलेले ग्लायफोसेट असलेले घटक आहे ते हिरव्या पानावरती पडलं तरच काम करते. मातीवर पडलं तर ते माती हिरव्या पानावरती पडलं तर काम करते. मग आता याच्यातला जो घटक आहे ग्लायफोसेट तर तो झाडाला अपाय केव्हा करणार तेव्हा तो हिरव्या गोष्टीवरती पडेल त्यावेळेस. तुम्ही तुमच्या बुंद्यावर फवारून घ्या काही अडचण नाही त्याच्यावरती. पण त्याच्यावरती फूट नसायला पाहिजे ती फूट काढून घेतली गेली पाहिजे. मग आता
हा बुंदा जवळजवळ तुमचा 14 वर्षाचा आहे. याच्या काडीवरती कुठं तुम्हाला हरितद्रव्य दिसतंय? कुठं नाही. तेच तुम्ही तुमचं कुठं जर रोप असेल 2 वर्षाचं 2.5 वर्षाचं रोप असेल तर त्याचा हा साल पहा, या साल्यावरती तुम्हाला हिरवे हिरवे डॉट पाहायला भेटतात. मग आता हा जो ग्लायफोसेट आहे हिरव्या पानावरती पडल्यानंतर कार्यक्रम करतो, तसं त्या डॉट वरती पडल्यानंतर 100% झाडावरती अपाय होणार. मग त्यासाठी आम्ही काय सांगतो की 3 वर्षाच्या आतील बागेमध्ये हे द्यायचं नाही. आम्ही आधी क्लिअर करतो. 3 वर्षाच्या पुढे कुठल्याही बागेमध्ये बिनधास्त टाका, कुठलाही अपाय नाही, कुठली गळ वगैरे सगळं धारणा आहेत त्या. हे बीटी कॉटन जे लावलेले आहे, तुम्ही येताना लावलं, मी कपाशीमध्ये जवळजवळ 9 वर्ष काम केलेलं आहे रिसर्च म्हणून. 2002 मध्ये जेव्हा बीटी आली तेव्हा किती विरोध, किती संघटना, भूकल्पार, कारण की 1000 ते 1,500 कोटीचा बिझनेस आपण, तुम्ही आता आमच्यापेक्षा वयाने मोठे, कॅना आणून आणून तुम्ही बोंडाळीची औषधं फवारली असतील आणि टोपल्यामध्ये बोंड वेचून वेचून बाहेर फेकले असेल तुम्ही, तर त्या एका तंत्रज्ञानने कॅनांनी आणून औषध जी फवारत होती इंडस्ट्री बंद झाली 1-1.5 करोडची. असं झालं. सेम हे जे तंत्रज्ञान आलेलं आहे इंडायझिफ्लेम, हे आल्यानंतर कुठल्याही गोष्टीच्या चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी लवकर ऐकायला भेटतात. आज न उद्या लोकांना लक्षात आल्यानंतर ते तुम्ही आम्ही वापरणारच आहे. फक्त तुम्ही स्वतःने वापरणार, शेजारच्याने पाहिल्यानंतर मग तुम्ही वापराल, एवढाच फरक पडणार, दुसरा फरक पडणार नाही. तर 3 वर्षाच्या पुढचं झाड 1000 ml चा डोस, कुठल्याही प्रकारचं झाडावरती ताण नाही, बनवलेलं ते तणांसाठी आणि तण उगणार, फक्त कालावधी वाढवलेला आहे, बाकी दुसरा काही गोष्ट नाही. एका ड्रमला 200 लिटरला किती वापरावं? साधारण माझा तरी सल्ला आहे किंवा एक 250 लिटर पाणी फवारलं गेलं पाहिजे. चांगली लेअर तयार झाल्यानंतर 200 ते 250 लिटर, त्याला 1000 मिली बिंदास वापरा. पण झाड 3 वर्षाच्या पुढचंच बाग पाहिजे. तुमचं एका ड्रम मध्ये 1.5 एकर रान झालं तर बरं आहे. हा, 1.5 एकर साठी तुम्ही समजा साईडसाठी टाकू शकता. एकदाच मेहनत घ्यायची आपल्याला, पुढचं तुम्ही विसरून जा बाकीच्या गोष्टी. 1 एकर रानात तुमची 1 लिटरची बॉटल, त्याच्यासाठी तुमचं 1 ड्रमवर समजा 50 लिटर पाणी जायला पाहिजे. अजून काही शंका असली तर विचारा, कारण की बाहेरमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मीच देऊ शकतो. कारण की एवढे लोकांना भेटलोय मी, एवढ्या सायंटिस्ट लोकांना भेटलोय, त्याच्याविषयी सगळ्यांच्या गोष्टी क्लिअर केलेल्या. आणि जेव्हा एखादं केमिकल येतं, हे केमिकल आलं 5 वर्ष अगोदर चहामध्ये, आसाम वगैरे या भागामध्ये चहा पिकामध्ये तण येतं ना, त्यासाठी लेबल भेटलं. नंतर आम्ही विचार केला की द्राक्ष बागायतदार वर्षातून 4 ते 5 फवारण्या घेतात. साधारण तो फक्त केमिकलचाच खर्च त्यांचा वाला 6-24,500 होतो. 4 वेळा फवारण्या करायच्या म्हटलं तर तुमचे 500-500 रुपयाचे 2 माणसं झाले, ते 4,000 रुपये झाले. ते 2400 म्हणजे जवळजवळ 6,500 रुपये लोकांचा खर्च होत होता. एकच फवारणी करा, एकदाच लेबर लावा, वर्षभर तुम्हाला फवारणी करायचं काम नाही. वर्षभर म्हणजे कसं, एलिएटचं काम कोणतं आहे? एलिएटचं काम तेही सांगतो. हे क्लिअर झालं दादा? अजून असं मोकळ करू. आज आम्ही चर्चेनच रात्री मग बसतो काय नाही, गावामध्ये बसते सर, मग असंच डिस्कस होते. मग तू मला माहिती, मी पण त्या ग्राउंड मधून आलेलो आहे, त्यामुळे मला जास्त माहिती. टाकते काय यावरती, मग माझी जे हिंमत होत नाही बा. मग काही वयोवृद्ध माणसं राहते, तुम्ही काय तर नवीन काही काढले कंपन्या त्याच्या मग धावता असं तसं, मग कन्फ्युजन होते. हिंमत 100% ना. आणि वर्षभराचं पीक आहे ना, कोण रिस्क घेणार त्याला? आमच्यासारखे कितीतरी लोक तुम्हाला दिवसभरातून भेटायला येते. पण मी जर बाहेर मधून आलो तर काहीतरी जबाबदार व्यक्ती म्हणून आलेलो आहे. आणि तुम्हाला बाकी आयलंडच जेवढं मी सांगेल तेवढं कोणीच नाही सांगलं, हे तर पक्का सांगतो मी तुम्हाला. आता मार्केटिंग 1.5 महिन्यापासून चालू केली, मी संशोधनचाच माणूस आहे, त्यामुळे बिंदास डोळे बंद झाकून तुम्ही वापरा. हे पण नाही म्हणणार तुम्ही ऑलरेडी डेमो घेतला तर त्यामुळे ते विशेष क्लोज येते, बाकीच्या गोष्टी सांगायचं काम. तर काही जीव त्याचे बाकीचे जमिनीचे नमुने पण चेक केले आपण. शरद पवार साहेबांचा खूप त्याच्यावरती कंट्रोल असतो द्राक्ष बागायतदार संघ, त्यामुळे तिथं असं बोगस कामं चालत नाही. सयाजी शिंदे वगैरे ते मोठा ग्रुप आहे ना, ते वेस्टर्न महाराष्ट्र सगळे आले, सगळे त्यामध्ये सगळे लोक मोठे मोठे आले. तर त्यामुळे त्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत ना त्यांना पास झालं. 40 स्केल विकलं झालं. किती झालं भाऊ? 40,000 लिटर. 40,000 लिटर विकलं हे प्रॉडक्ट. आणि जे लोक पाठीमागच्या वर्षी हात लावायला तयार नव्हते, हेच तुमच्यासारखेच प्रश्न होते. पण जोपर्यंत लोकांच्या मनातून काढत नाही आणि एक वेळा पाहिलं ना, मग ते कंपनीवाल्यांची गरज नाही. हार्बिसाइडचं तणनाशकाचं असंच आहे. आज कपाशीमध्ये आपण 4 वर्षापूर्वी किती घाबरत होतो तणनाशक मारायला. घासासारखं केमिकल आलं, आमच्याकडे नसतं ऐन सीझनमध्ये द्यायला, एवढं त्याची डिमांड आहे त्या प्रॉडक्टची. ते लक्षात आल्यानंतर एवढी मार्केटिंग करायचं काम नाही, ते ऑलरेडी ते फाईलचं. तर तुम्ही बिंदास राहा.